या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या महागाईच्या विरोधात आणि शेतकऱ्यांना कांद्याला हमीभाव मिळण्यासाठी पक्षाच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये सन्माननीय पक्षाचे संपर्क नेते, पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि पक्षाचे तालुका प्रमुख, विधानसभा प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख, युवा सेना प्रमुख, सर्वच पदाधिकारी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। शासनाला आम्ही निवेदन देण्यासाठी शांततेच्या मार्गाने आज हा पहिलं पाऊल आहे। खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा जर उत्पादन खर्च पाहिला तर 2000 साली शेतकऱ्यांना खताची गोणी 400 रुपयाला 500 रुपयाला मिळत होती, ती आज खताची गोण 2000 रुपयापर्यंत घ्यावी लागते, 2200 रुपयाला घ्यावी लागते। महिलेला आज 600 रुपये रोज आहे, 2000 साली महिलेला 200 रुपये रोज होता। म्हणजे शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ झालेली आहे। शेतकऱ्याला 15 रुपयापर्यंतचा उत्पादन खर्च हा अपेक्षित आहे। त्यामुळं शेतकऱ्याला 200 ते 300 रुपयाचा हमीभाव हा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, या मागणीसाठी सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि तहसीलदार साहेबांना आज आम्ही शांततेच्या मार्गाने निवेदन देत आहोत। अनेक प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहेत, महागाईचा भस्मासूर आहे, गॅस मिळत नाहीत, आज शाळेचे ॲडमिशनचा देखील मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला आहे। कारण शेतकऱ्यांच्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर फी भरण्यासाठी शेतकरी आज मेटाकुटीला आलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची वास्तविकता शासनानं लक्षात घ्यावी आणि शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव द्यावा, ही मागणी आग्रहानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही पदाधिकारी या ठिकाणी करण्यासाठी आलेलो आहोत। यामध्ये निवेदन दिल्यानंतर काही जर पर्याय निघाला नाही तर निश्चितपणाने पक्षाच्या वतीनं तीव्र असं आंदोलन रस्त्यावर उतरून आमचा पक्ष या निमित्ताने करेल असं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।